अजित पवारांची नक्कल करून थेट अजित पवारांनाच अंगावर घेणाऱ्या पैलवानाला याची कदाचित माहिती नसावी की फॉर्म मध्ये आपण जे काही बोलतोय ते आपल्यालाच राजकीयरित्या रिटर्नमध्ये मिळणार आहे। महेश लांडगेंचं हे स्टेटमेंट आहे का? तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील। या आमच्या लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत। आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे याच कार्यक्रम करतील तुझ्या। तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या। अजित पवारांना अरे तुरेची भाषा। आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीयेत। भ्रष्टाचार करून भ्रष्टाचार करणाऱ्यांचा आका आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठीच आता भाजपामध्ये येऊन बसलाय, हे महेश लांडगेंचं विधान। आम्ही याचा कार्यक्रम लावतो, त्याचा कार्यक्रम लावतो, अरे तू कार्यक्रम लावतो तो आम्ही काय बांगड्या भरून बसलोय का? महेश लांडगेंचं अप्रत्यक्षरित्या थेट अजित पवारांवरती हे स्टेटमेंट सांगतंय की महेश लांडगेंना भविष्यात हे शेकेल। महेश लांडगे असो किंवा मग स्वर्गीय लक्ष्मण जगताप असो, यांना उभं करणारे, यांना ताकद देणारे, यांना भोसरीचा आका, चिंचवडचा आका, दादा भाऊ बनवणारे अजित पवारच होते। त्याच अजित पवारांवरती डाव करून सध्याच्या घडीला महेश लांडगे फॉर्म मध्ये पिंपरी चिंचवड गाजवतायत खरी, पण हे विसरता कामा नये की वरती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मांडीला मांडी लावून सत्तेत बसले। अजित पवारांनी भ्रष्टाचार केला होता आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते भाजपामध्ये आले होते, तर भाजपने काय तोंडावर बोट आणि डोळ्यावरती पट्टी बांधली होती का भ्रष्टाचारांचा आका आपल्या पक्षात घ्यायला? हा प्रश्न आहे। त्यामुळे अजित पवारांवरती टीका करताना आता साधे साधे आमदार सुद्धा अजित पवारांना ओपनली नडतात। अजित पवारांचा दबदबा घटला की मग अजित पवारांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मागच्या 2-3 वर्षांमध्ये जे बंड केलेत, त्यामुळे आता अजित पवारांवरती पोरं सोरं सुद्धा तुटून पडायला लागलेत का, हा प्रश्न तयार होतोय। याआधी राजन पाटलांचा मुलगा बाळराजे यांनी अजित पवारांना थेट ओपन चॅलेंज चुटकी वाजवून दिलं होतं। आता महेश लांडगे थेट पिंपरी चिंचवडमध्ये अरे तुरेची भाषा करून मीच इथला दादा आहे असं सांगून समोरच्या दादाला आव्हान देत आहेत आणि या दादाला तयार करण्यामागे त्या दादाचा मोठा वाटा होता। महेश लांडगेंवरती अजित पवारांनी टीका काय केली? महेश लांडगेंवरती किंवा महानगरपालिकेवरती ज्यांची सत्ता होती त्यांच्यावर टीका केली, तुम्ही कुत्र्यांची नसबंदी केली, त्यात भ्रष्टाचार केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती कधीही कर्जाचा बोजा चढवला गेला नव्हता, चढला नव्हता, उलट जास्तीच्या ठेवी असायच्या। आता ते बदलतंय। पिंपरी चिंचवडला महेश लांडगे सांगतात की तुम्हाला पाण्याची समस्या आली, तुम्हाला YCM मध्ये बिल कमी करायचं असेल, तुम्हाला रस्त्याचा प्रश्न असेल तर तुम्ही स्थानिक नेत्याकडे जाणार का तुम्ही बारामतीला जाणार असं विचारतायत खरं, पण मग मागच्या 5 वर्षांमध्ये तिथे सत्ता कोणाची होती? मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91ला या शहरामध्ये आलो। कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं का? पिंपरी चिंचवडला आजही पाणी पुरवठा सुरळीत नाहीये का? अजित पवारांची एक सभा किंवा एक अँगल जो आहे तो आजही महेश लांडगेंना अस्वस्थ करतोय का? का आणि का? पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो, सध्याच्या घडीला अजित पवारांवरती राज्यापासून तर गल्ली बोळापर्यंतचे कार्यकर्ते तुटून पडलेत आणि एवढ्यांना एकटे अजित पवार पुरून उरताना दिसतात। अजित पवारांचं फार गुणगान करते अशातला भाग नाही, पण पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये काम करत असताना तिथल्या स्थानिक पत्रकारांचा, स्थानिक लोकांकडूनचा जो आढावा घेतला, जे चर्चा समोर आल्या त्या याच आहे की पिंपरी चिंचवड असो किंवा मग पुणे असो, या पुण्याचा पिंपरी चिंचवडचा विकास करणारं नाव म्हणजे अजित पवार आणि शरद पवार होतं। पिंपरी चिंचवडला एवढी मोठी महानगरपालिका बनवण्यामागे सुद्धा अजित पवारांचा मोठा वाटा आहे। आजही लोक सांगतात की पहाटे 4-4 वाजता 6-6 वाजता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार हजेरी लावतात। हे पुणे आणि पिंपरी चिंचवड घडवण्यामागे मोठ्या प्रमाणावरती अजित पवारांचं योगदान आहे। आज दिवस फिरले असतील, आज सत्ता पलटली असेल, आज बदल घडला असेल, पण याचा अर्थ अजित पवार हा माणूस पिंपरी चिंचवडमध्ये उरला नाही असं म्हणणं चूक ठरतं। आणि त्यामुळे फॉर्म मध्ये का होईना महेश लांडगे ज्या वेगानं अजित पवारांवरती टीका करतायत, भविष्यात ती शेकणार, 100% शेकणार हे दिसून येतंय।
कारण जोपर्यंत माणसाच्या गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत ठीक. मी असं म्हणत नाही की अजित पवार दबाव टाकतील, अजित पवार दहशत तयार करतील, पण जसं मी म्हटलं, राजकारणात साधू संत कुणीच नाही. राजकारणात अजित पवारही साधू संत नाहीत आणि राजकारणामध्ये महेश लांडगेंसारखा पहिलवानही साधू संत नाही. आणि त्यामुळे या साधू संत दोघंही नसल्या कारणामुळे कधी कोणाची मानगुटी कोणाच्या हातात येईल हे सांगणं कठीणच. त्यामुळे फॉर्म मध्ये महेश लांडगे आत्ताच्या घडीला जे करत आहेत ते झेपेल का हा प्रश्न मी सोडते. पिंपरी चिंचवड मधून अजित पवारांचं नाव नामशेष करणं सोपं आहे का हा प्रश्न मी तुम्हाला आज करते. आज महेश लांडगे असतील किंवा शंकर जगताप तर म्हणा काही बोलत नाही, पण महेश लांडगे वन साइड अजित पवारांना नडतायत, ओपनली नडतायत. या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज येत्या काळात होऊ शकते. अजित पवारांशिवाय पिंपरी चिंचवड अपूर्ण आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता आणखी एका दुसऱ्या मुद्द्याला हात घालूयात, जिकडे भाजपचे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे लोक अजित पवारांना थोपवण्याची तयारी करतायत, तिथे अजित पवार मात्र षटकार चौकार मारून मोकळे होत आहेत. अजित पवारांच्या एका विधानानं अख्खी भाजप जी आहे ती त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच दादांच्या विधानावर व्यक्त व्हावं लागतंय. या हवाड्यांची चर्चा अजून शमलेली नाही तोपर्यंत अजित पवारांनी दुसरा मोठा डाव टाकलाय. पुण्यात भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीतील हे द्वंद्व पार जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांची आणि अजित पवारांची पुण्यात एक गुप्त बैठक झाल्याचं समोर येत आहे. भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर येते. 11 वर्षांनंतर बुट्टे पाटील पुन्हा स्वगृही परतणार का यावरती आता जिल्ह्यांमध्ये चर्चा रंगताना दिसतात. तर हे वृत्त समोर येताच भाजपच्या गोटामध्ये मात्र खळबळ उडाल्याचं समजतंय. दादांना घेरता घेरता भाजपचेच मोहरे दादा पळवत असल्याच्या चर्चा सुद्धा आता पुण्यामध्ये जोर धरताना दिसतात. पुणे जर काबीज करायचं असेल तर एक लक्षात घेऊन चला, पुण्यामध्ये आजही अजित पवारांची चलती. पुण्यामध्ये आजही प्रशांत जगतापांसारखा जवळचा माणूस जाऊ द्या, महेश लांडगे कधी काळचे फुटलेले असू द्या, किंवा मग लक्ष्मण जगताप हेही भाजपामध्ये असताना त्यांनीही अजित पवारांसोबत काही प्रमाणावरती पंगा घेतलेला असू द्या. या सगळ्या गोष्टी आजही एक सांगतात की हे त्रिसूत्री आहे. अजित पवार जेव्हा पाहिजे तेव्हा पुणे हायजॅक करू शकतात. कदाचित ती वेळ आत्ताची नसेल, पण भविष्यात ती संधी आली तर अजित पवार सोडणार नक्की नाहीच. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? महेश लांडगे विरोधक म्हणून टीका करतायत, मान्य, पण ज्या नेत्याने आपल्याला मोठं केलं, ज्या नेत्याच्या जीवावर आपण दादा झालो, ज्या नेत्याच्या जीवावरती आज आपण भाषणं करतोय, त्याच नेत्यावरती इतक्या खालच्या पातळीवरची टीका खरोखर शोभणारी आहे का? की भोसरीच्या भाषेमध्ये याला जशास तसं उत्तर देणं म्हणतात? ते प्रश्न टाकते. व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.